मच्छी भरपूर होते. तिथे दिले मुशी किंवा शार्क किंवा मोरी म्हणतो आम्ही त्याला. तर एका ठिकाणी जरा बरे दिसले, तिथनं घेतले आणि मग काळ्या पाकाचे घ्यायचे, त्यांच्याकडनं सोलून आणि कापून घ्यायचे. आपल्याला घरी कापता येत नाही, त्याला जोर लागतो खूप सोलायला. आणि मग ते आणून स्वच्छ धुवून 2 पाण्याने हळद, मीठ, लिंबू लावून ठेवायचं अर्धा तास. आणि मग एका टोपात तेल घालून कांदा घालायचा. त्याच्यानंतर कढीपत्ता असेल तर घालायचा, आज माझ्याकडे नव्हता. नंतर हळद, मालवणी मसाला, लाल तिखट, धने जिरे पूड घालून परतायचं. त्यात भाजकं वाटप टाकायचं आणि मग ते वाटप चांगलं परतलं गेलं की मग मोहरी मासा टाकायचा. हे शिजायला 5च मिनिटं लागतात, फार वेळ लागत नाही. त्याला मोहरीचं मटण पण म्हणतात, पण मटणा एवढा वेळ शिजायला लागत नाही. ज्यांचे हातपाय दुखतात ना त्यांच्यासाठी बेस्ट. ज्यांना नाळपूट झालेलं असतं म्हणजे खायची इच्छा होत नाही, त्याला नाळपूट होणं म्हणतात, त्यांच्यासाठी हा मासा बेस्ट. एकदम आजारी माणूस उठून खायला लागतो. पण उष्ण आहे, थोडस कमी खा. आणि वरून कोकम घालायची.